जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2026 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीचे फॉर्म भरणे हे 14 फेब्रुवारीला या ठिकाणी झालेले आहे। आता भरपूर विद्यार्थी या ठिकाणी वाट पाहतात की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचा रिझल्ट कधी लागणार आहे, पहिली लिस्ट कधी लागणार आहे, कट ऑफ किती लागणार आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातला जे काही डिव्हिजन आहे तर या डिव्हिजनचा कट ऑफ किती जाणार आहे, जसं अहिल्यानगर डिव्हिजन, अकोला, अमरावती, बारामती, बीड, भुसावळ, बुलढाणा, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, धुळे, गोवा, जळगाव, कराड, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई सिटी, नॉर्थ वेस्ट, मुंबई सिटी, नागपूर सिटी झालं, नागपूर मफसूल झालं, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, पालघर, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी, पुणे मफसूल, रायगड, रत्नागिरी, RMS, मिरज, RMS, भुसावळ, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ आणि या सर्व हे जे काही डिव्हिजन आहे तर या ठिकाणी जे कोणकोणते असे डिव्हिजन आहे की ज्या ठिकाणी कट ऑफ या ठिकाणी कमी जाणार आहे, जसं 60%, 70%, 80%, 90% अशा कोणकोणत्या डिव्हिजनमध्ये कट ऑफ जाणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। कट ऑफ या ठिकाणी कधी लागणार आहे, पहिली लिस्ट बाहेर कधी येणार आहे, किती तारखेला या ठिकाणी पहिली लिस्ट या ठिकाणी बाहेर येणार आहे, रिझल्ट लागणार आहे, याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर युट्यूब चॅनलवर मी गोपालांकडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो, 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की 10वी मध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज पडलेले आहे हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की मुलांना 10वी मध्ये सरासरी किती पर्सेंटेज आहे। तर आता पहिली लिस्ट या ठिकाणी पहिली गोष्ट आहे की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची मेरिट लिस्ट कोणत्या तारखेला लागणार आहे। भरपूर विद्यार्थ्यांचे हेच कमेंट राहते की सर रिझल्ट कधी लागणार आहे, कट ऑफ किती लागणार आहे पहिल्या लिस्टचा। तर 28 फेब्रुवारीला ज्या विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची पहिली मेरिट लिस्ट या ठिकाणी बाहेर येणार आहे, लक्षात ठेवा। तर पहिली जी लिस्ट लागणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचा जो रिझल्ट आहे तर हा जे विद्यार्थी मित्रांनो 28 फेब्रुवारीला लागणार आहे आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचे जे रिझल्ट आहे तर असे 6 वेळा रिझल्ट या ठिकाणी लागणार आहे, 6 वेळा कट ऑफ या ठिकाणी लागणार आहे। तर 28 फेब्रुवारीला रिझल्ट लागल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं त्यांचं ठीक आहे, पण ज्यांचं सिलेक्शन झालं नाही त्यांना सुद्धा त्या ठिकाणी निराश व्हायचं नाही, कारण की लिस्टा लागतच राहते, एक लक्षात ठेवा। जवळपास 20-25 दिवसाने लिस्टचा जो रिझल्ट आहे कट ऑफ जो आहे हा लागतच राहतो। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीचे जे या ठिकाणी लिस्ट लागणार आहे तर ते या ठिकाणी 28 फेब्रुवारीला लिस्ट लागणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। कट ऑफ लागणार आहे आपला 28 फेब्रुवारीला, लक्षात आपल्याला ठेवायचं आहे। तर आता कोणकोणते असे डिव्हिजन आहे ज्या ठिकाणी कट ऑफ जास्त जाणार आहे ते तुम्हाला पहिले सांगून देतो। तर अहिल्यानगर डिव्हिजन आहे, हे जे डिव्हिजन आहे सेफ डिव्हिजन आहे, म्हणजे चांगलं डिव्हिजन आहे। मी तुम्हाला याच्या अगोदर सुद्धा वारंवार सांगितलंय की हे काही डिव्हिजन आहे ह्या डिव्हिजन मध्ये आपल्याला फॉर्म भरायचा नाही, कारण की इथं जो कट ऑफ आहे ह्या जास्त जात असतो, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि कमी कट ऑफ जाणारे सुद्धा मी डिव्हिजन मी तुम्हाला सांगितले होते। तर अहिल्यानगर डिव्हिजनचा जो कट ऑफ हा जे विद्यार्थी मित्रांनो जास्त जाणार आहे, म्हणजे 96-97च्या वरती जाणार आहे, SC OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीचा, बाकी PWD कॅटेगरीचा कमी जाऊ शकते। अकोला डिव्हिजनचा पण कट ऑफ जास्त जाणार आहे, SC OBC EWS ओपन कॅटेगरीचे असाल तर जवळपास 96-97च्या वरती कट ऑफ जाणार आहे। अमरावती डिव्हिजनचा पण कट ऑफ जे आहे 96-97च्या वरती जाणार आहे, SC OBC EWS ओपन सर्व कॅटेगरीचा। त्यानंतर बारामती डिव्हिजनचा पण कट ऑफ 97-98च्या वरती कट ऑफ जाणार आहे पहिली लिस्ट। बीड डिव्हिजनचा जो कट ऑफ हा सुद्धा 97-98च्या वरती कट ऑफ जाणार आहे। त्यानंतर भुसावळ डिव्हिजनचा पण कट ऑफ जे या ठिकाणी 96-97च्या वरती जाणार आहे सर्व कॅटेगरी वाईज। बुलढाणा डिव्हिजनचा पण कट ऑफ जे 96-97%च्या वरती जाणार आहे। त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज नगर डिव्हिजनचा पण जो कट ऑफ हा 95-96च्या वरती कट ऑफ जाणार आहे। धाराशिव डिव्हिजनचा पण कट ऑफ 95-96च्या वरती कट ऑफ जाणार आहे। त्याचबरोबर धुळे डिव्हिजनचा पण कट ऑफ 96च्या वरती जाणार आहे। त्यानंतर जळगाव डिव्हिजनचा पण कट ऑफ 96च्या वरती जाणार आहे। त्याचबरोबर कोल्हापूर डिव्हिजनचा पण कट ऑफ 96च्या वरती जाणार आहे, 96-97। मालेगाव डिव्हिजन पण 96-97च्या वरती जाणार आहे। त्याचबरोबर मुंबई सिटी ईस्ट आहे तर इथं ओपनच्या जागा होते 95च्या वरती कट ऑफ जाणार आहे। मुंबई सिटी नॉर्थ मध्ये सुद्धा 95च्या वरती कट ऑफ जाणार आहे। त्यानंतर मुंबई सिटी नॉर्थ ईस्टचा पण कट ऑफ 95-96च्या वरती जाणार आहे। त्याचबरोबर मुंबई सिटी नॉर्थ वेस्टचा पण 96च्या वरती कट ऑफ जाणार आहे। मुंबई सिटी साऊथचा पण कट ऑफ 95-96च्या वरती जाणार आहे। मुंबई सिटी वेस्टचा पण कट ऑफ 95-96च्या वरती जाणार आहे। मुंबई GPO इथला पण कट ऑफ 96-97च्या वरती जाणार आहे, कारण की ओपन कॅटेगरीच्या जागा होत्या, कास्टनुसार जागा त्या ठिकाणी कमी होत्या आणि जागा सुद्धा 1 2 3 4 अशा प्रकारे मुंबईमध्ये जागा होत्या, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यानंतर नागपूर सिटीला बऱ्यापैकी जागा आहे, मी मान्य करतो, ठीक आहे, पण त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ जास्त जाणार आहे, जे नागपूर सिटी आहे, नागपूर सिटीचा जो कट ऑफ आहे हा
95 95-96च्या वरती जाणार जे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी असाल. PWD कॅटेगरीचा होऊ शकते 90-88 पर्यंत जाऊ शकणार आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं नागपूर महसूलला पण जागा भरपूर होत्या, तर इथला पण कट ऑफ जे विद्यार्थी मिळवणं 95-96च्या वरती कट ऑफ जाणार आहे. कारण की हे जे जिल्हे आहे ना, हे सेफ जिल्हे म्हणजे चांगले जिल्हे. कोणाला पण वाटते की आपलं जे सिलेक्शन आहे आपल्या डिव्हिजनमध्ये झालं पाहिजे, तर जे काही हुशार विद्यार्थी राहते तर ते चांगल्या डिव्हिजनमध्ये फॉर्म भरते. जसं मी तुम्हाला हे जे चांगले डिव्हिजन या ठिकाणी वाचून देऊन आलो, जिथं नेहमी कट ऑफ जास्त जात असतो, तर हे काही डिव्हिजन ते आहे जिथं दरवर्षी कट ऑफ जास्त जाते. कारण की तिथं चांगले पर्सेंट हुशारवाले विद्यार्थी तिथं फॉर्म भरते, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतरचं जे आहे नांदेडले पण नांदेड डिव्हिजनले पण कट ऑफ जास्त जाणार आहे, 96-97च्या वरती जाणार आहे. नाशिक डिव्हिजनले पण 96-97च्या वरती कट ऑफ जाणार आहे. नवी मुंबई डिव्हिजनचा पण 95-96च्या वरती कट ऑफ असणार आहे. त्याचबरोबर पंढरपूर डिव्हिजनचा पण कट ऑफ जे आहे हा 95-96च्या वरती असणार आहे. परभणी डिव्हिजन पण 97च्या वरती कट ऑफ असणार आहे, 96-97. पुणे सिटी ईस्टचा पण कट ऑफ 96च्या वरती कट ऑफ जाणार आहे. पुणे सिटी वेस्टचा पण कट ऑफ 95-96च्या वरती जाणार आहे. पुणे महसूल पण 95-96च्या वरती कट ऑफ जाणार आहे. त्यानंतरचं जे आता राहिलं या ठिकाणी सांगली डिव्हिजन आणि सातारा डिव्हिजन, तर या डिव्हिजनचा पण कट ऑफ जे आहे 97च्या वरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे. त्यानंतरचं श्रीरामपूर डिव्हिजन आहे आणि त्याचबरोबर सोलापूर डिव्हिजन आहे, ठाणे डिव्हिजन आहे, इथला पण कट ऑफ 96-97च्या वरती कट ऑफ पाहायला भेटणार आहे. त्यानंतर ठाणे जिल्हा आहे, त्याचबरोबर वर्धा डिव्हिजन आहे, यवतमाळ डिव्हिजन आहे, इथला पण कट ऑफ जे विद्यार्थी मिळवणं 95च्या वरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आता सर्वात कमी कट ऑफ कोणकोणते डिव्हिजन घेणार आहे ते तुम्हाला सांगून देतो. सर्वात कमी कट ऑफ कोणकोणत्या डिव्हिजनचा जाणार आहे, तर त्यामध्ये आहे पहिला जो जिल्हा आहे तर तो आहे चंद्रपूर डिव्हिजन आहे. ठीक आहे. कारण की पहा विद्यार्थी मिळवणं, चंद्रपूर डिव्हिजन पहिली गोष्ट तिथं 325 जागा आहे. ठीक आहे. आणि त्यात म्हणजे जो नक्षलग्रस्त एरिया आहे, म्हणजे त्यामध्ये गडचिरोलीतले सुद्धा काही गावं राहते, तिथं पण त्या जागा आहे. तर त्यामुळे भरपूर विद्यार्थी जे आहे चंद्रपूरमध्ये भरत नाही. जे काही हुशार विद्यार्थी आहे तर ते चंद्रपूरमध्ये भरत नाही, आणि भरलाय त्यांचं सिलेक्शन जरी झालं तर ते जागा ते आहे जॉईन करत नाही, तेवढ्या जागा खाली राहते, त्यावर आपल्याला चान्स त्या ठिकाणी भेटू शकते. तर जे काही चंद्रपूर डिव्हिजन आहे तर 90च्या वरती कट ऑफ जाणार आहे. बाकी तुम्ही SC ST कॅटेगरीचे असाल, EWS कॅटेगरीचे असाल, PWD कॅटेगरीचे असाल तर कट ऑफ कमी पाहायला भेटणार आहे, एक लक्षात ठेवा. ओपन कॅटेगरीचा 90-91च्या वरती कट ऑफ जाणार आहे चंद्रपूर डिव्हिजन, आणि बाकी PWD कॅटेगरीचे असाल 80-70च्या वरती कट ऑफ त्या ठिकाणी जाऊ शकते, 60%, 70%, 80%. त्यानंतरचं गोवा डिव्हिजन आहे. गोवा डिव्हिजनला पण कट ऑफ कमी जाणार आहे. गोवा डिव्हिजन म्हणजे गोवा डिव्हिजन महाराष्ट्रामध्येच येते, मराठीवाली चालते तिथला, पण गोवा डिव्हिजनमध्ये भरपूर विद्यार्थी फॉर्म भरत नाही कारण की लंबा आहे, तिथलं महागाई सुद्धा जास्त आहे. तर गोवा डिव्हिजनमध्ये कट ऑफ कमी जाणार आहे. इथून जर आपण 2 वर्ष अगोदर पाहिलं, OBC कॅटेगरीचा कट ऑफ 55 गेला होता, ओपन कॅटेगरीचा कट ऑफ 60 गेला होता, ST कॅटेगरीचा कट ऑफ फक्त 43 वर गेला होता गोवा डिव्हिजनचा. ठीक आहे. त्यानंतर ह्या वर्षी पण काही सांगता येत नाही. कराड डिव्हिजनचा पण थोडाफार कट ऑफ कमी जाणार आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी पालघर डिव्हिजन आहे. पालघर डिव्हिजनमध्ये कट ऑफ कमी जाणार आहे, एक लक्षात ठेवा. 90च्या वरती ज्यांना पण असेल SC ST OBC EWS ओपन, तर आपले चान्स त्या ठिकाणी बनते, एक लक्षात ठेवा. ओपन कॅटेगरी कोणती कॅटेगरी असेल तर पालघर डिव्हिजनमध्ये. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे रायगड आणि रत्नागिरी डिव्हिजनमध्ये कट ऑफ कमी तुम्हाला पाहायला भेटणार आहे. त्यानंतरचं जे आहे त्यानंतर आहे RMS भुसावळ झाला, RMS मिरज झालं, इथला पण कट ऑफ कमी जाणार आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग डिव्हिजनचा पण कट ऑफ कमी जाणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर हे काही डिव्हिजन मी तुम्हाला सांगितले ज्या ठिकाणी कट ऑफ कमी जाणार आहे. तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार. आजच्यासाठी आमचं भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय